नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सुधीर कुलकर्णी लिखित रामगंध. आजचा भाग आपला चालला आहे 9वा. जय श्रीराम. रामसेवक हनुमानाशिवाय राम अपूर्ण आहे. हनुमान प्रेमापोटी आणि आपलेपणाने तरीही आदराने इथे सर्वांचा उल्लेख एकेरी केला गेलेला आहे. आपल्या प्रत्येकाला हनुमान तथा मारुती माहिती आहे. सप्त चिरंजीवांमध्ये त्याची गणना होते. आपल्या लहानपणाचा तर तो एक अविभाज्य हिस्साच आहे. त्याचा जन्म अंदाजे 1,85,58,115 वर्षापूर्वी त्रेतायुगात झाला. त्याच्या जन्माचं स्थान निश्चित नाही आहे, पण उत्तरखंडात असावं असा सर्वांचा विश्वास आहे. म्हणजे नाशिकजवळ अंजनेरी, तुंगभद्राकाठी हंपीजवळ ही स्थानंही त्याचं जन्मस्थान मानलं जातं. असो, तो मरुताचा पुत्र म्हणून मारुती. मरुत हे वायूचं नाव आहे. आपण कुणीही प्राणवायूशिवाय जगू शकत नाही, त्यामुळे मारुती हा आपला प्राणच समजला जातो. वायूची वैशिष्ट्य, सर्व व्यापकत्व, गतिमान, बल, सर्व प्रकारचा स्पर्श तथा जन्म मृत्यूचं कारण हे मारुतीतच आहेत. स्कंद पुराणात त्याचा संदर्भही आहे की मारुती हा 11वा रुद्र म्हणजे शिवाचा अवतार समजला जातो. रावणाचा नायनाट कसा करावा याचा विचार करताना प्रत्येक देवतेने सहाय्य करावं असं ठरलं. तेव्हा मरुत म्हणजे जो रुद्रस्वरूप शिव होता त्यांनी त्याचा अंश तपस्वी अंजनीच्या पोटी स्थापित केला आणि त्यातूनच मारुतीचा जन्म झालेला आहे. ऋग्वेदातही असं म्हणलं आहे की महत्त्वाच्या 21 नद्या, वनस्पती, वृक्ष, पर्वत आदी यांची अभिवृद्धी होण्यासाठी आम्ही यज्ञाग्नीत रुद्र होऊन रुद्राचं हवन करत आहोत. इथे मारुती हा रानावनात तथा नदीकाठी राहिला होता, म्हणून त्याच्या कृपेने हे सर्व समृद्ध असू दे अशी मागणी केली गेलेली आहे. तर रामरक्षित मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये असंच मारुतीचं वर्णन आहे. हनुमानाच्या गुणांचा उहापोह वाल्मिकी रामायणातील किष्किंधा कांडात सर्ग 2 ते 5 मध्ये केलेला आहे. राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत ऋषमुख पर्वताच्या परिसरात येतात. तिथे वालींनी राज्याबाहेर हाकलून दिलेला सुग्रीव वालीच्या भीतीच्या सावटात राहत असतो. 2 अनोळखी व्यक्ती आल्याचं समजताच तो ते वालीने घात करण्यासाठी पाठवलेले हेरच समजतो आणि घाबरून मलय पर्वतावर पलायन करतो. त्याचे मंत्रीही येतात. तेव्हा हनुमान सांगतो, अरे सुग्रीवा, तू घाबरू नकोस. वाली कितीही बलाढ्य असला ना तरी तो ऋषमुख किंवा मलय पर्वतावर त्याचं भय बाळगूच नकोस. वाली तर इथे कुठे दिसतच नाही आहे. अरे तू वानर असलास ना तरी बुद्धिमान आहेस, परंतु वानरांचा चंचलपणा किंवा अस्थिरता अजूनही तुझ्यातच आहे. तू तर राजा आहेस, ही चंचलता काही तुला शोभत नाही आहे. आता एक पुढे उपदेश दिलाय, त्यावरून हनुमानाचं धर्मज्ञान, अनुभव आणि बुद्धी दिसून येते. ती आपण ऐकूयात. हे सुग्रीवा, तू तर आमचा राजा आहेस. सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान आणि प्राप्त परिस्थितीचा विचार करून राजाने आपलं कार्य करावं. बुद्धिहीन राजा अविचाराने शासन करूच शकत नाही. यावर सुग्रीव त्याला त्या दोघांची माहिती काढण्यासाठी पाठवतो. हनुमान स्वेच्छारूपधारी आहे. ब्राह्मण संन्याशांचा वेश घेऊन तो राम लक्ष्मणाजवळ जातो. या प्रसंगात त्याचं वाक्पटुत्व, दुसऱ्याच्या मनातील विचार त्यांच्याच तोंडून सहज वदवून घेण्याची कलाही दिसून येते. राम लक्ष्मणाजवळ गेल्यावर प्रथम तो त्यांना नम्रतेने नमस्कार करतो. तुम्ही राजर्षीसारखे पराक्रमी, देवतांसारखे तपस्वी, मनाने दृढसंकल्प धारण करणारे दिसतात अशी ही स्तुती करतो. शिवाय त्यांच्या राजबिंडेपणाचा, चौकस, शोधक नजरेचा उल्लेखही करतो. खरं तर आपण सुवर्णालंकाराने उंची वेश धारण करून या पृथ्वीचे राजे शोभाल, परंतु तरी तुम्ही मुनिवेश धारण केलेला आहे. असं असूनही उत्कृष्ट धनुष्य आणि बाणांनी भरलेला भाता पण आहे. यावर रामलक्ष्मण काहीच बोलत नाही. तेव्हा मारुती आपली खरी ओळख त्यांना देतो. राजा सुग्रीवाचा मी मंत्री आणि दूत असून आपल्याशी मैत्री करण्याची त्याची इच्छा आहे असंही सांगतो. हे ऐकल्यावर राम लक्ष्मणाला म्हणतो, अरे हा सुग्रीवाचा वाक्य विशारद आणि बलशाली मंत्री असून स्वतःहून आपल्याकडे चालत आलेला आहे.
राम पुढे सांगतो, अरे वेदांगांचं सखोल ज्ञान असल्याशिवाय असं कोणी बोलू शकणारच नाही. शिवाय याची भाषाही शुद्ध आहे, उच्चार सहज आहेत, बोलताना शरीर बोली त्याचा आत्मविश्वास दर्शवते, वाणी मधुर आणि समगती तसेच परिणामकारकही आहे. तुला काय सांगू लक्ष्मणा, अरे याच्या शब्द सामर्थ्यापुढे अंगावर धावून येणारे शस्त्रधारी शत्रूसुद्धा पाघळतीलच, तर इतरांची काय कथा आहे. असा दूत जर राजाजवळ असेल तर त्या राजाचं कुठलंही कार्य लीलयाच पार पडेल. रामरक्षांच्या श्लोकांचं वेगळं विवरण आणखीन काय करायचं, यावर लक्ष्मणही त्यांचा परिचय आणि येण्याचा उद्देश सांगतो. मारुती त्या दोघांना घेऊन सुग्रीवाच्या भेटीला निघतो. मनात विचार करतो, ज्या अर्थी हे स्वतः इथे सुग्रीवाला शोधत आलेले आहेत त्या अर्थी यांचं महत्त्वाचं काम असलं पाहिजे. म्हणजे सुग्रीवाला परत राज्यप्राप्तीची संधी नक्कीच आहे. जाता जाता लक्ष्मण त्याला सगळी सविस्तर कथा ऐकवतो. बुद्धिमान हनुमानाला त्यातले साम्यस्थळं जाणवतात. मनात निश्चय करतो की राम आणि सुग्रीवाची मैत्री ही व्हायलाच हवी. तदनंतर संन्यासाचं रूप टाकून मारुती आपल्या मूळ रूपात प्रकट होतो. आपल्या खांद्यावरून दोघांना घेऊन सुग्रीवाजवळ येतो. सुग्रीवही मानव रूप धारण करतो. प्राथमिक बोलणी झाल्यावर सुग्रीव रामासमोर मैत्रीचा हात पसरतो. राम त्याला प्रतिसाद देतो, पण एवढ्यामुळे हनुमानाचं समाधान काही होत नाही. मैत्रीचा करार असला तर तो केव्हाही मोडता येतो, पण अग्नीसमोर मैत्री मान्य केली तर तो अक्षय संस्कार ठरतो. हे जाणून मारुती काष्ठाग्नी पेटवून राम आणि सुग्रीवाला त्याभोवती प्रदक्षिणा घालायला लावून शपथबद्धच करतो. यावरूनच मारुतीचं दूरदर्शित्व, राजकारणातले बारकावे आणि बुद्धीही प्रकट होते. एवढंच नाही तर व्यवहाराकडे दुर्लक्ष न करता या मैत्रीच्या अटीही ठरवायला तो मदत करतो. पहिली अट आहे, रामाने वालीवध करायचा, सुग्रीव पत्नी तथा किष्किंधेचं राज्य त्याला मिळवून द्यायचं. 2. सुग्रीवाने सीता शोधार्थ आणि तदनंतर तिची रामाशी भेट घालून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे. इथे मारुती हा चतुर आणि व्यवहारी दूत ठरतो. एकूणच बुद्धिमताम वरिष्ठम असाच ठरतो. हनुमानाचा नंतरचा पराक्रम आणि कार्य सर्वांना विदित आहे. त्यात त्याचा पराक्रम आणि बळही दिसतं. तद्वतच हिमालयातून ज्या गतीने तो संजीवनी वनस्पती संपूर्ण द्रोणागरीसही आणतो, त्याने मनोजवम मारुततुल्य वेगम याचा आपल्याला अर्थही कळतो. अर्थात मारुतीचे इतरही गुण आहेतच. तो संगीततज्ञ आणि गायक आहेत. संगीत पारिजात नावाच्या संगीतातील विभागाचं जनकत्व मारुतीकडेच जातं. श्री समर्थ रामदासांनी धूर्त वैष्णव गायका असं त्याचं वर्णन केलेलंच आहे. तसंच तो विद्युल्लतेप्रमाणे चपळांगी आणि महातेजस्वीही आहे. मारुती नम्र आहे, उत्तम सेवक आहे, तो भक्तीचा आदर्श आहे. त्याला आपल्या गुणांची जाणीव असूनही वृथा अहंकार नाही. संपूर्ण हनुमान चरित्रात त्याच्या आत्मस्तुतीचा कुठेही उल्लेख नाही. एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रामरक्षेत म्हटल्याप्रमाणे हनुमान हा राम समजून घेण्याची किल्ली आहे. एकाकडून अनंताकडे जाण्याचा तो रस्ता आहे. योग साधनेत भूमध्य स्थिती आज्ञाचक्रापर्यंत स्वसाधनेने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्राण आणि अपान वायूच्या संयोगाने जाता येतं. पण नंतर मात्र केवळ गुरुकृपा आणि मारुतीच्या बळावरच ब्रह्मरंध्र गाठून मुक्त होता येतं. थोडक्यात काय, तर जीवाभावाकडून शिवाभावाकडे जायचं जर असेल तर वायूवर विजय मिळवावाच लागतो आणि तो विजय म्हणजेच मारुती आहे. संकुचित जीवापासून वैश्विक अधिष्ठान प्राप्त करायचं असेल तर हनुमानाचे सर्व गुण आत्मसात करावे लागतात. आता आपण सद्यस्थितीकडे वळूयात. श्रीरामांचं भव्य मंदिर होण्यासाठी आपल्या सर्वांना हनुमान व्हावं लागेल. रामाप्रती अव्यभिचारी निष्ठा, पडेल ते काम यशस्वी करण्याचं शारीरिक आणि मानसिक बळ, बुद्धिमत्ता, सर्वांगीण अभ्यास, भाषेवर नैपुण्य, कुठे काय बोलायचं याचं भान ठेवावं लागेल. नाहीतर रामदासकृत मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा, मारुतीच्या 12 नावांचं स्तोत्र पठण ही फक्त पोपटपंचीच ठरेल.
आणि अनुकरण केल्यास काळाग्नी काळ रुद्राग्नी देखील आपल्यासमोर चळाचळा कापतील, तर इतरांची काय कथा. आपण 500 शतकांचा कालसागर उल्लंघूनच इथपर्यंत आलेलो आहोत. आता फक्त जय श्रीराम म्हणा आणि राम मंदिर उभारण्यासाठी रामशिला हातात घ्या. रामसेवक हनुमान की जय. पवनपुत्र हनुमान की जय. जय श्रीराम. सीता रामचंद्र की जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय